फेसबुक लाईव्ह वाले आम्ही नाही, फेस टू फेस वाले आहे, फील्डवर काम करणारे लोक आम्ही आहोत. आणि म्हणून या ठिकाणी खोटी सहानुभूती दाखवणारे आम्ही नाही आहे. आणि म्हणून सभापती महोदय, या ठिकाणी 25 वर्षामध्ये या मुंबई महापालिकेमध्ये काय परिस्थिती झाली आपण पाहिलेलं आहे आणि त्याचीच फळं आज आपण भोगतोय. जे कामं 25 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे ती मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं त्याचं काही निर्णय STP साधे नव्हते. मिलिंदजी बरोबर आहे, 7 STP सुरुवात केली आपण. असंच पाणी वाहत होतं बंटीजी, प्रदूषित पाणी समुद्रात. तिथं आता STPचं काम 1-1.5 वर्षामध्ये STP तयार होतील. समुद्रामध्ये जाणारा प्रत्येक थेंब हा ट्रीटमेंट होऊन जाणार आहे. हे का करू शकले नाहीत? आज खड्ड्यांचा प्रवास का केला 25 वर्ष लोकांनी? का अपघात झाले, का मृत्यू झाले, याचा लेखाजोखा कोण म्हणणार, याचा हिशोब कोण देणार? आणि म्हणून कॉन्क्रीटचे रस्ते देखील आम्ही या ठिकाणी केलेले आहेत. मिठी नदीच्या गाळामधलं मिठी नदी तर एकदमच फेमस आहे आणि त्याच्यामध्ये देखील करोडो रुपये गेले गाळामध्ये. पण ते काय मिठी नदी आता ती आपण साफ करतोय. आणि म्हणा ते काय कोण तो काय दिनू काय कोण आहे हा, गणपती बाप्पा मोर्या बोलायचा नाही, काम द्यायचं दिनू मोर्याला. आता दिनू कहा गया पता नाही मुझे. आणि सभापती महोदय, सांगण्याचं तात्पर्य आहे की जे आता दोष देत आहेत याच्या पाठीमागे जबाबदार कोण? आणि म्हणून सभापती महोदय, महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर देखील अनेक मराठी बांधवांनी आपलं रक्त सांडलं. याच कर्नाटकच्या महाराष्ट्रद्रोही परवा सीमावासी आले होते, आपण होते ना, सीमावासी आले, काय व्यथा सांगत होते? झोडपतात, बोर्ड लावून देत नाही, मराठी कागदपत्र देत नाहीत, कोणाला येऊन देत नाहीत. काय चाललंय? अरे मंत्र्याला पण येऊन देत नाही. हे काय पाकिस्तान आहे? हा देशाचा एक भूभाग आहे. आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी हे करतात. तर त्या महाराष्ट्रद्रोही मुख्यमंत्र्यांना बोलवून त्याला शाल आणि बुके देण्याचं पाप कुणी केलं? त्याचे फोटो आलेत. आणि म्हणून हे जे काय यांची बाळासाहेब असते तर असं केलं असतं का? का सुनील शिंदेजी, बाळासाहेब असते तर असं केलं नसतं. आणि म्हणून नाही कसं. आणि म्हणून परवा सीमा प्रश्नी बैठक झाली. त्या ठिकाणी तुम्ही वैयक्तिक कोणी आपल्याला घेऊ नका आपल्यावर. अरे समोर तुम्ही आहात तर तुमच्याशी बोलणार ना. इथे काय विरोधी, काय शत्रू थोडे आपण. त्यामुळे सभागृहामध्ये आपण लोकांच्या सेवेसाठी आलेलो आहोत, जनतेच्या सेवेसाठी आलो. या ठिकाणी सीमा प्रश्नाच्या बैठकीनंतर पवार साहेब खाली जाता जाता तिकडे आले. त्यांना कोणाशी त्यांच्या लोकांशी बोलायचं होतं. माझ्या दालनामध्ये आले आणि मी वरती कॅबिनेटला होतो. मला माहीत पडलं तिकडे पवार साहेब आलेत. आता ज्येष्ठ नेते पवार साहेब आता आपले तिकडे बसले दालनात. मी ताबडतोब गेलो. त्यांना आपली संस्कृती आहे, शाल श्रीफळ दिलं. अरे काय किती मिरच्या, किती पोटदुखी, किती मळमळ, किती जळजळ, काय? अरे काय मी जलुशील चालणार नाही, जमाल गोटा पाहिजे. आरोग्य मंत्री ते बघ तुझं आता काय एवढं, आता इतक्या वर्ष 4 वर्ष झालेत, ते काहीतरी द्या त्यांना इलाज. 50 वेळा सभापती महोदय मुख्यमंत्री देवेंद्रजींकडून जाऊन त्यांना बुके देऊन लोटांगण घालून सगळं भेटतात. आम्ही कधी देवेंद्रजींनाही विचारलं नाही आणि देवेंद्रजींनी देखील मला विचारलं नाही. आमच्या दोघांना एकमेकावर विश्वास आहे. अरे जे लोक जे अशा पद्धतीने काही विचार करतात ते स्वतःची फसगत करतायत. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, पवार साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत. आमची संस्कृती आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे. ही विकृती कसली आहे? काय घाणेरडं, ही आपली संस्कार परंपरा आहे. किती खालच्या थरावर बोलणार तुम्ही? किती खालच्या थरावर? जेवढे खालच्या थरावर बोलाल तेवढे खाली 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 खड्ड्यात उतरत जाणार. आणि म्हणून आपलाच खड्डा होत आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, देवेंद्रजी आणि आम्ही
आमच्यामध्ये किती काही तुम्ही काय प्रयत्न काड्या घालायचा प्रयत्न केला तरी काय होणार नाही. अरे आमचा अजेंडा काय आहे? या महाराष्ट्राला पुढे नेणं, या महाराष्ट्राचा करणं, या महाराष्ट्राची प्रगती करणं, या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं हे आमचं आहे. आणि म्हणून मी सांगतो, हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, थाम कर हाथ फिर साथ छोड़ देंगे. पानी की तरह ये दोस्ती हमारी, पानी की तरह दोस्ती हमारी, कोई कितना भी चाहे हम जुदा नहीं होंगे. अरे काही लोक आहेत ना, मनामध्ये त्यांच्या उकळ्या फुटतात. अरे ह्यांच्यामध्ये काहीतरी काय चालू नाही. आम्ही रोज एकमेकांशी बोलतो, एकमेकांशी संपर्क असतो आमचा. कुठे काय झालंय, कुठे काय करायचं आहे, हे सगळं आहे. आमचा अजेंडा स्वार्थ नाही, आमचा अजेंडा परमार्थ आहे. लोकांना मदत करणं आमचा अजेंडा आहे. आणि म्हणून कालपर्यंत सभापती महोदय राम भक्तांना हरामखोर म्हणणारे आज राम रक्षा म्हणू लागले. श्रीकांतनी एका दमात बोलून टाकलं होतं हनुमान चालीसा, सत्ता असताना दाम आणि सत्ता गेली की राम. सत्ता असताना दाम, सत्ता गेली की राम, असं हा प्रकार आहे. आणि म्हणून कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा. आता तुम्ही काय करणार?